प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. आज तुम्हाला आशीर्वादाची गरज असू शकते. कदाचित तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात शहाणपण हवे असते, तर नोकरी व्यवसायातही आशीर्वादाची आवश्यकता असते. व्यावसायिकांना कामात भरभराट व अडथळे दूर होण्याची गरज असते. कुटुंबात शांती, विश्रांती आणि गरजा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा असते. सेवकांना त्यांच्या कार्याला आशीर्वाद व आत्म्यांचे तारण मिळावे असे वाटू शकते. आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही आशीर्वादाची गरज असते. लहान मुलांनाही आणि वृद्धांनाही आशीर्वादाची गरज असते. तुम्हालाही काही ना काही आशीर्वादाची गरज आहे, बरोबर ना? प्रभू याबद्दल काय म्हणतो? स्तोत्रसंहिता 115 वचन 13. परमेश्वराचे भय धरणाऱ्या लहान थोरांना तो आशीर्वाद देईल. इथे प्रभू वचन देत आहे, मी तुला आशीर्वाद देईन, मग तू लहान मूल असो, तरुण असो किंवा वृद्ध असो. प्रभू येशू असे म्हणतो, तुला कोणता आशीर्वाद हवा आहे? पण तो मिळवण्यासाठी तुझ्यात देवाचा भय असणे आवश्यक आहे. आपल्यात देवाचे भय असेल तर आपण पापापासून दूर राहू. अनेक लोक धार्मिक असतात, पण धार्मिकता आणि देवाच्या भयात फरक आहे. जगातले अनेक लोक भक्तिभावाने देवाची पूजा आणि प्रार्थना करतात, पण केवळ भक्ती पुरेशी नाही आणि धार्मिकतेने आपल्याला आशीर्वाद मिळत नाही. धार्मिकतेसोबतच आपल्यात देवाचा भय असणे आवश्यक आहे. प्रभू माझ्यावर लक्ष ठेवून आहे, तो मला पाहतो. मी केलेली सर्व चुकीची कामे त्याला माहीत आहे. मला पवित्र, नीतिमान जीवन जगावे, मी काहीही चुकीचे करू नये. परमेश्वराचे भय राखणाऱ्यांनाच प्रभू आशीर्वाद देतो. काही लोक सर्व अन्याय करूनही देवाची पूजा प्रार्थना करतात. तुम्ही असे लोक पाहिले आहेत का? त्यांना पापाबद्दल कधीच खंत वाटत नाही. त्यांना वाटतं चुका करूनही देवासमोर प्रार्थना करता येईल, पण नेहमी देवाचे भय बाळगा. एक देव आहे ज्याने मला निर्माण केले आणि तो माझ्यावर लक्ष ठेवतो. तो पवित्र आणि नीतिमान देव आहे. जर मी काही चुकीचे केले असेल तर तो ते पाहिल आणि मला शिस्त लावेल. तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे. जर तुम्ही देवाच्या भीतीत चाललात तर तो लहान असो किंवा मोठा, प्रत्येकाला आशीर्वाद देईल. येशू, मला तुझ्या भीतीने चालू दे. माझ्या हृदयात नेहमीच प्रभूची भीती असावी. आपण अशी प्रार्थना करूया का? तुमचे हात हृदयावर ठेवून त्याच्याकडे मागा. प्रभू, तू असा देव आहेस जो मला आशीर्वाद देतोस. मला हवे असलेले प्रत्येक आशीर्वाद तू मला देऊ शकतोस, पण मला नेहमी तुझी भीती ठेवावी लागेल. मला देवाच्या भीतीने जगावे लागेल आणि पाप व अधर्मापासून दूर राहावे लागेल. कृपया मदत कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.